नमस्कार, मी अर्चना रमेश मुरुक्कर, तळेगाव दाभाडे, पुणे येथे राहते. मी एक कवयित्री आहे. कविता लिहिण्याची आवड आहे, लहानपणापासून वाचनाची होती. पण कविता लिहिताना मी आता वृत्तबद्ध कविता लिहिते आणि त्या खरं तर आपल्या जीवनात फार सुरुवातीपासून आहेत. जसं की अंगाई, वेगवेगळी मंगलाष्टकं, मनाचे श्लोक. तर त्याचपैकी श्यामा राणी ह्या वृत्तातली एक कविता मी आज सादर करणार आहे. आणि ही वृत्त हरिभगिनी आणि पादाकुलक अशा दोन वृत्तांच्या ओळी मिळून बनलेलं असतं. या कवितेचं शीर्षक आहे माझ्या ओळी. मानवतेचा पथ सजवाया होऊन या रांगोळी, माझ्यानंतर शिल्लक मागे या कवितेच्या ओळी. मानवतेचा पथ सजवाया होऊन या रांगोळी, माझ्यानंतर शिल्लक मागे या कवितेच्या ओळी. त्यांनी द्यावी उदात्त शिकवण, त्यांनी द्यावी उदात्त शिकवण, संस्कारांची व्हावी रुजवण, वैरापायी कुणी कुणाला ना मारावी गोळी, माया ममता विश्वासाने भरून जावी झोळी. मानवतेचा पथ सजवाया होऊन या रांगोळी, माझ्यानंतर शिल्लक मागे या कवितेच्या ओळी. मनात असले जरी मतांतर, द्वेष नको वा कट्टर मत्सर, वर्चस्वाच्या हट्टापायी नका पेटवू होळी, मानव्याचे शीतल चंदन व्हाव्या माझ्या ओळी, माझ्यानंतर शिल्लक मागे या कवितेच्या ओळी. साहित्याने जग उजळावे, साहित्याने जग उजळावे, परखड निर्भय वज्र बनावे, साहित्याने जग उजळावे, परखड निर्भय वज्र बनावे, शब्द बनावे झळाळणाऱ्या रविकिरणांची मोळी, होत पराजित पळून जावी खलबगळ्यांची टोळी, माझ्यानंतर शिल्लक मागे या कवितेच्या ओळी, मानवतेचा पथ सजवाया होऊन या रांगोळी. धन्यवाद.